मित्रांनो, सरकारने आताच एक नवीन योजना सुरू केली आहे. ती म्हणजे माझी लाडकी बहीण योजना. तर या योजनेचे फॉर्म 1 जुलैपासून तर सुरू झालेले आहेत. पण फॉर्म भरण्यासाठी आपल्याला वेगवेगळे कागदपत्रेही लागणार आहेत. तर ते कागदपत्रे कोणती आहेत ते आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहेत. आणि जर ते कागदपत्र आपल्याकडे नसतील तर या योजनेचा लाभ आपण घेऊ शकणार नाही. तर चला ते कोणती कागदपत्र आहेत ते आपण जाणून घेणार आहोत. त्यापूर्वी जर तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, 4 महत्त्वाची कागदपत्रे आहेत. ते तुम्हाला काढून घ्यावी तर लागणारच आहेत. त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं आणि पहिलं कागदपत्र आहे ते म्हणजे उत्पन्नाचा दाखला. तर उत्पन्नाचा दाखला म्हणजे की ज्या घरामध्ये कुटुंब प्रमुखाचं 2.5 लाखाच्या आतमध्ये उत्पन्न आहे त्याचा उत्पन्नाचा दाखला काढून घ्यायचा आहे. म्हणजेच की जर एखाद्या घरामध्ये जर कुटुंब प्रमुख म्हणजे जसं की आता एखाद्या महिलेचा नवरा असेल आणि त्या नवऱ्याचा 2.5 लाखाच्या आत उत्पन्न असलं पाहिजे. तो उत्पन्नाचा दाखला म्हणजेच की नवऱ्याचा उत्पन्नाचा दाखला आहे. आता राहिला प्रश्न हा दाखला कोणाच्या नावे काढायचा आहे ते तर आपण घेतलेला आहे. म्हणजेच की महिलेच्या नवऱ्याच्या म्हणजेच की कुटुंब प्रमुखाच्या नावे हा दाखला काढला जाईल. आता जर समजा एखादी महिला विधवा असेल किंवा घटस्फोटित असेल तर त्या महिलेनं म्हणजे आता तिच्या घरामध्ये तर कुटुंब प्रमुख हे 3च असणार आहे, म्हणजे नवराच नाही तर 3च असणार आहे. तर तिच्या नावे हा उत्पन्नाचा दाखला निघेल. त्यानंतर नंबर 2 आहे डोमासाईल म्हणजेच की रहिवासी प्रमाणपत्र. जर हे निघत नसेल तर बर्थ सर्टिफिकेट म्हणजे जन्माचा दाखला सुद्धा तुम्ही देऊ शकता. त्यानंतर राहिलं राशन कार्ड. राशन कार्डमध्ये महिलेचं नाव समाविष्ट असले पाहिजे. राशन कार्ड ही खरंच खूप महत्त्वाची गोष्ट आहे. आणि आता असं पण होतं की राशन कार्डमध्ये म्हणजे सगळ्यांची नावं असतात, पण जर समजा एखाद्या महिलेचं म्हणजे जसंच की एखादी नवीन सून घरी आलेली असेल आणि तिचं नाव तुम्ही लावलेलं नसेल तर तरीही तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकणार नाही. म्हणूनच राशन कार्डवरती त्या महिलेचं नाव असणं गरजेचं आहे. त्यानंतर आहे बँक खातं. म्हणजे की त्या एक महिलेच्या नावाने नॅशनलाइज बँकेमध्ये तिचं खातं असलं पाहिजे आणि त्याचबरोबर त्या खात्याला तुमचं आधार लिंक असलं पाहिजे. जर आधार लिंक नसेल तरीही तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकणार नाही. म्हणजे त्या स्वतः ज्या महिला या योजनेचा लाभ घेणार आहे त्या महिलेच्या नावे नॅशनलाइज बँकेमध्ये खातं असलं पाहिजे आणि त्या खात्याला आधार लिंक असलं पाहिजे. आणि आता जर समजा या ठिकाणी जर तुम्हाला आधार लिंक नसेल तर तुम्हाला 10 ऑगस्टपर्यंत मुदत दिलेली आहे आणि 10 ऑगस्टच्या आत आधार लिंक असणाऱ्या महिलांना 14 ऑगस्टपर्यंत पैसेही दिले जाणार आहेत. तर आता तुम्हाला समजलंच असेल की आपल्याला कोणती कोणती डॉक्युमेंट लागणार आहेत म्हणजे की कागदपत्र लागणार आहेत. नंबर 1 आहे की उत्पन्नाचा दाखला जो की 2.5 लाखाच्या आत असला पाहिजे. त्यानंतर आहे डोमासाईल म्हणजे रहिवासी प्रमाणपत्र आणि त्याचनंतर आहे राशन कार्ड. राशन कार्ड ही महत्त्वाची गोष्ट आहे. राशन कार्डवरती महिलेचं नाव मेन्शन असलं पाहिजे आणि त्यानंतर त्या महिलेचं नॅशनलाइज बँकेमध्ये खातं असणं गरजेचं आहे आणि त्या खात्याला आधार लिंक असणं गरजेचं आहे. तरच तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकता. तर मित्रांनो, हा तुम्हाला माहिती आवडली असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि अशीच अजून नवनवीन माहिती पाहण्यासाठी तुम्ही ह्या चॅनलला सबस्क्राईब करा.